भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु भारतात व आपल्या परिसरात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे शेती करण्याची कला व कौशल्य असून सुद्धा त्यांना कमी जमिनीमुळे व्यवस्थितपणे शेती करता येत नाही. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा व नफा मिळत नाही. मनात असूनही वेगवेगळे पिके शेतात घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकारची प्लॉटिंग म्हणजेच फ्लॅट स्टाईल फार्मिंग शेती केली पाहिजे व त्यांना निश्चितपणे याचा फायदा होईल, यात काही शंका नाही. फ्लॅट स्टाईल फार्मिंग किंवा प्लॉटिंग ॲग्रिकल्चर स्ट्रक्चर हे पुढील प्रमाणे असेल. यामध्ये आपण अनेक प्रकारची पिके घेऊ शकतो. आपण ह्या प्रकारचे शेतीसाठी 3 टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात मोठी पिके, दुसऱ्या टप्प्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या लागवड आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये शेतीपूरक व्यवसाय. अशा प्रकारे आपण 3 प्रकारात विभागणी केली आहे. हे तंत्र कसे कार्य करते ते आपण समजावून घेऊ. समजा फ्लॅट स्टाईल फार्मिंगमध्ये 3 फ्लॅट असतील, तर सर्वात वरच्या भागात आपण मोठी पिके, ज्यांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, अशा प्रकारची पिके आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ ऊस, मका, गहू, बाजरी, ज्वारी इत्यादी. दुसऱ्या प्लेटमध्ये म्हणजे त्याखाली आपण मधल्या भागात आपण रोजच्या जीवनात लागणारी उत्पादने घेऊ शकतो. उदाहरणार्थ फळभाज्या, पालेभाज्या, वेलीभाज्या इत्यादी. तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपल्याला शेतीला पूरक व्यवसाय जे काही करायचे असेल ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. उदाहरणार्थ कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग, शेळीपालन म्हणजेच गोट फार्मिंग यासारखे उद्योग करू शकतो. या प्रकारची शेती केल्यास आपणास विविध फायदे मिळू शकतात. या प्रकारच्या शेतीसाठी फायदे कसे असतात ते आपण समजावून घेऊ. यामध्ये कमी जमिनीत जास्त प्रमाणात पिके घेता येतात. हा आपला पहिला फायदा. पाण्याचा कमी वापर होतो. शेतीपूरक व्यवसायासाठी फायदेशीर आहे. एकाच वेळी सर्व गोष्टींवर आपल्याला लक्ष देता येते. त्यामुळे वेळेची बचत होते. गुंतवणूक जरी केली तरी त्याचा जास्त फायदा आपल्याला होतो.